नमो नमः. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा नवमः पाठः सुक्तिसुधा. तर बघा येथे दिलेला आहे कंठस्थीकरणार्थम. तर तुम्हाला ही जी सगळी सुभाषितं आहेत तर ती पाठ करायची आहेत. आपण आपल्या पाठाला सुरुवात करूयात. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. तर संस्कृत भाषा कशी आहे तर अनेक सुभाषितांनी ती अलंकृत झालेली आहे. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृतसूक्तयः न केवलं संस्कृते अपि तु अन्यभाषासु अपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. आणि काय सांगितलंय बघा की सुभाषितेभ्य उद्धृताः नैकविधाः संस्कृतसूक्तयः. आणि सुभाषितांपासून किंवा सुभाषितांमधून ज्या सुक्ती उद्धृत केल्या जातात, ज्या घेतल्या जातात, तर त्या केवळ संस्कृतातच नाही तर अन्य दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा अगदी मार्मिकतेने आणि उत्स्फूर्ततेने त्याचा उपयोग केला गेलेला आपण पाहतो. प्रायः जनाः संपूर्णं सुभाषितं न स्मरन्ति परंतु सुक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. आणि प्रायः म्हणजे बहुधा लोकांना संपूर्ण सुभाषित लक्षात राहत नाही, परंतु त्यामधल्या ज्या काही सुक्ती असतात तर त्या मात्र त्यांच्या जिभेवरती राहतात. म्हणजेच असं म्हणायचं आहे की ह्या ज्या सुक्ती आहेत तर त्या सहज आठवतात. बघा ना, आपण सुद्धा बोलताना उपयोग करतो मौनम सर्वार्थ साधनम किंवा वसुधैव कुटुंबकम परोपकारार्थमिदं शरीरम. आपण सहजतया ह्यांचा उपयोग करतो किंवा एखाद्या वक्त्याच्या भाषणामध्ये सुद्धा आपण या अशा सुक्तींचा उपयोग केलेला पाहतो. आणि म्हणूनच सुभाषितकार इथे म्हणतो आहे किंवा लेखक असं म्हणतो आहे की ह्या सुक्ती ज्या आहेत तर त्या सहज आपल्याला आठवतात, जरी सुभाषित आठवलं नाही तरी. भाषा वैभवं वर्धयन्त्याः एतादृश्याः सुक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः स्मर्तव्याः च. आणि भाषेचं वैभव वाढवणाऱ्या ह्या ज्या सुक्ती आहेत तर ह्या विद्यार्थ्यांनी सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे त्या वाचाव्यात आणि स्मर्तव्याः म्हणजे त्या लक्षात पण ठेवाव्यात किंवा त्या चांगल्या प्रकारे आठवतील अशा प्रकारे त्याचं स्मरण करावं. बघा, न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधरं सर्वधनप्रधानम. तर हे जे आपलं पहिलं सुभाषित आहे सुक्तिसुधामधलं, तर याचा अन्वय आपण बघूयात. विद्याधरं चोरहार्यं न अस्ति, राजहार्यं न, भ्रातृभाज्यं न, भारकारी अपि न अस्ति, व्यये कृते अपि तत् नित्यं वर्धते एव, सत्यमेव विद्याधरं सर्वधनप्रधानम अस्ति. तर इथे विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर कशी आहे बरं ही विद्या, तर तिला सर्व धनप्रधानम असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे काय काय असावं असं मनुष्याला वाटतं, तर या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ मात्र विद्याच आहे. तर ती कशी आहे बघा. विद्याधनम चोरहार्यम न म्हणजे कोणीही चोरून घेऊ शकत नाही. हे विद्यारूपी धन कसं आहे तर ते कोणी चोरून घेऊ शकत नाही. त्यानंतर राजहार्यम न, त्यानंतर राजाकडनं सुद्धा ते हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. त्यानंतर भ्रातृभाज्यम न, भावांमध्ये सुद्धा त्याची विभागणी होऊ शकत नाही. भारकारी अपि न, जडसुद्धा नाही आहे. आपल्या डोक्यावरती जर आपण एखादी वस्तू ठेवली तर त्याचं ओझं आपल्याला होतं, परंतु ही विद्या जेव्हा आपण डोक्यामध्ये घेतो त्यावेळेला त्याचं ओझं मात्र आपल्याला होत नाही, म्हणून न भारकारी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा अजून काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे तर व्यये कृते अपि नित्यं वर्धते एव. बघा, आपल्याजवळ जर पैसा असेल आणि आपण जर तो खर्च केला तर तो खर्च होतो, परंतु हे विद्यारूपी धन मात्र कसं आहे तर ते खर्च केलं तर ते नेहमी वाढतंच. कारण बघा, आपल्याला जेव्हा शिक्षक शिकवतात त्यावेळेला ते जेव्हा आपल्याला काही सांगतात तर तेव्हा त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच नित्यं वर्धते एव असं म्हटलेलं आहे. आणि सत्यमेव आणि खरोखरच विद्याधन कसं आहे तर सर्व धनप्रधानम. तर सगळ्या धनांमध्ये श्रेष्ठ काय असेल तर विद्या असेल. कारण ज्या व्यक्तीकडे पैसा नाही आहे परंतु त्याच्या ज्ञानाच्या बळावरती तो सगळं काही प्राप्त करू शकतो, अर्थात धनसुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच विद्येला सर्व धनप्रधानम असं म्हटलेलं आहे. पुढचं सुभाषित आहे अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. याचा अन्वय आपण बघूयात.
लघुचेतसां कृते अयं निजः परः वा इति गणना अस्ति। उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुंबकम अस्ति। तर अर्थ बघा याचा की लघुचेतसा म्हणजे जे छोट्या बुद्धीचे असतात किंवा ज्यांची बुद्धी कमी असते तर त्यांच्यासाठी अयम निजः म्हणजे हा माझा आणि परह म्हणजे हा परका अशी ती गणना करतात. म्हणजे हा माझा नाही आहे, हा परका आहे, अशा प्रकारे भेद करतात. सुभाषितकार म्हणतो की जे कमी बुद्धीचे असतात, ज्याला आपण नॅरो माइंडेड असं म्हणतो, तर ते लोक भेदभाव करतात, हा माझा, हा परका अशा प्रकारे. परंतु जे उदार चरितानाम कृते म्हणजे जे विशाल बुद्धीचे असतात किंवा जे ब्रॉड माइंडेड असतात, तर त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम म्हणजेच ही पृथ्वीच त्यांचं कुटुंब असतं. तर इथे साधारणतः सामान्य मनुष्य आणि साधू ह्यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. तर जे सामान्य मनुष्य असतात तर ते असा भेद करतात, परंतु जे साधू प्रवृत्तीचे किंवा जे सज्जन लोक असतात ते मात्र सगळ्यांना सारख्याच नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी सगळेजण आपलेच असतात आणि म्हणूनच संपूर्ण पृथ्वी म्हणजे जणू काही त्यांचंच कुटुंब असतं, अशा प्रकारे सुभाषितकार त्यांचं वर्णन करतो. त्यानंतर आपण पुढचं सुभाषित बघूयात. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. तर याचा अन्वय बघा. वृक्षाः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति, इदं शरीरम परोपकारार्थम एव अस्ति. तर बघा, सुभाषितकारांनी परोपकार करणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे हे अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, अजून एका सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे की 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. तर दुसऱ्यावरती उपकार करणं, परोपकार करणं, तर हे सुद्धा एक पुण्य आहे. म्हणजे जे काही तुम्ही चांगलं करणार तर ते सगळं पुण्य आहे आणि म्हणूनच चांगलं वागणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते सुभाषितकार यामधनं पटवून देत आहे. तर बघा, वृक्षाः परोपकाराय फलन्ति, तर झाडं जे आहेत तर ते फळं धारण करतात. तर कशासाठी? तर ते इतरांना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून. ते फळं जे आहेत तर ते झाड स्वतः कधीच खात नाहीत, म्हणून त्यांची जी फळं आहेत तर ती दुसऱ्यासाठी असतात. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की परोपकाराय फलन्ति, दुसऱ्यांनाच देण्यासाठी ते फळं धारण करतात. नद्या परोपकाराय वहन्ति, नद्या ज्या आहेत तर त्यांचं पाणी इतर लोक वापरतात. नद्या स्वतः त्या पाण्याचा उपयोग करत नाहीत आणि म्हणून ते सुद्धा परोपकारासाठीच आहेत. गावः परोपकाराय दुहन्ति, आणि गायी ज्या आहेत तर त्यासुद्धा दुसऱ्यांसाठीच दूध देतात. गायी स्वतःचं दूध पित नाहीत. फार फार तर त्यांच्या बछड्यांना, नवजात बछड्यांना ते दिलं जातं, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा लोकांसाठीच त्याचा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात शेवटी सुभाषितकार असं म्हणतो की इदम शरीरम परोपकारार्थम एव अस्ति, म्हणजे आपण या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत तर त्याचासुद्धा आपला एक हेतू आहे की परोपकार करणं. केवळ फक्त मी माझं असं करत जर आपण आयुष्य जगलो तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणूनच परोपकार करणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे हे अतिशय सुंदर उदाहरणं देऊन सुभाषितकारांनी पटवून सांगितलेलं आहे. अर्थात आपण या जगामध्ये जन्माला येतो तेव्हा आपल्यावरती काही ऋण असतं आणि काही देणं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला फेडाव्याच लागतात आणि म्हणूनच परोपकार हे सुद्धा त्यामधलं एक घटक आपण मानूयात की परोपकार करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेच एक अतिशय सुंदर रीतीने सुभाषितकाराने या सुभाषितामधनं पटवलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं सुभाषित. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं, मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति, चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं, सत्संगती कथय किन्न करोति पुंसां. याचा अन्वय आपण बघूयात. सत्संगती धियः जाड्यं हरति, वाचि सत्यं सिंचति, मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति, चित्तं प्रसादयति दिक्षु कीर्तिं तनोति, कथय सा सत्संगती पुंसां किम हितं न करोति. तर बघा, आता सुभाषितकारांनी यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर तो प्रश्न कशासाठी विचारला आहे की त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे की काय काय नाही करत सत्संगती, तर सगळंच काही करते आणि
मग सुभाषितकार प्रश्न विचारून आपल्याला मनन चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करतो. सत्संगती ही धियः जाड्यम हरती. धियः म्हणजे बुद्धीचं, तर बुद्धीचं जे जाड्यम म्हणजे जडपणा आहे तर तो हरण केला जातो चांगल्या संगतीमुळे. त्यानंतर वाची सत्यम सिंचती म्हणजे आपल्या वाणीमध्ये सत्याचं सिंचन होतं. म्हणजेच काय की आपण जेव्हा चांगल्या लोकांसोबत राहतो तेव्हा आपण खरं बोलतो. मानोन्नतीम दिशती म्हणजे आपला मान त्यांनी वाढला जातो. पापम अपाकरोती आपलं पाप दूर केलं जातं. त्यानंतर चित्तम प्रसादयती आपलं मन जे आहे तर ते प्रसन्न राहतं. दिक्षु कीर्तिम तनोती म्हणजे दिशांमध्ये आपली कीर्ती पसरवली जाते. कथय म्हणजे सांगा. सत्संगती ही म्हणजे ही सत्संगती किंवा सज्जनांची संगत. पुंसाम किम हितम न करोती म्हणजे मनुष्याचं कुठलं हित करत नाही तर सगळंच काही हितकारकच केलं जातं. अर्थात तुम्ही बघा, ज्या वेळेला चुकीच्या व्यक्तीसोबत राहिलं जातं तेव्हा नकळतपणे त्याचे जे चुकीचे गुण आहेत तर ते आपल्यामध्ये संक्रमित परावर्तित होतात आणि आपण सुद्धा त्या मार्गाला जातो. परंतु ज्या वेळेला आपण चांगल्या लोकांसोबत राहतो त्यावेळेला सगळ्या काही चांगल्या गोष्टी आपण करतो आणि आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला आपण मनुष्य म्हणून जन्म घेतो, जन्माला येतो शरीर धारण करून, त्यावेळेला आपलं काही प्रारब्ध आहे तर त्यानुसार आपण चांगले आणि वाईट अनुभव या जीवनामध्ये प्राप्त करतो. तर अर्थात मनुष्याचं अल्टिमेट एम किंवा अल्टिमेट ध्येय जे आहे तर ते हेच आहे की मोक्षप्राप्ती. म्हणजे आपल्याला सगळं काही करायचं आहे, अध्ययन करायचं आहे, चांगली नोकरी प्राप्त करायची आहे, पण सगळं झाल्यानंतर मात्र आपल्या जीवनाचं सर्वोच्च जे ध्येय आहे तर ते आहे मोक्षप्राप्ती. आणि म्हणूनच त्याच दिशेने आपण नेहमी प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि सगळं काही जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्यामध्ये चांगले गुण असणं किंवा आपण चांगलं असणं हे आवश्यक आहे. म्हणूनच सज्जनांची संगती ही आपल्या सगळं हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करते आणि म्हणून त्याचं महत्त्व या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित बघा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रियाः. तर याचा अन्वय आपण बघूयात. यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते यत्र तु एताः न पूज्यन्ते तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति. तर याचा अर्थ बघा. यत्र नार्यः पूज्यन्ते जेथे स्त्रियांचा सन्मान होतो, तत्र देवताः रमन्ते तेथे देवतांचा वास असतो किंवा तिथे देवता रमतात. यत्र तु एताः न पूज्यन्ते आणि जिथे स्त्रियांना मान दिला जात नाही, तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति तर तेथे सगळ्या क्रिया कशा होतात तर निष्फळ होतात. अर्थात हे जे सुभाषित आहे किंवा हा जो श्लोक आहे तर तो मनुस्मृतीमधला आहे. म्हणून स्त्रियांचा सन्मान करायला पाहिजे किंवा स्त्रिया ह्या कशा सन्माननीय किंवा पूजनीय आहेत तर हे या श्लोकामधनं या सुभाषितामधनं सांगितलेलं आहे. पुढचं सुभाषित बघूयात. चातक स्त्री चतुरान पयक्कणान याचते जलधरम पिपासया सोपी पूरयती विश्वमंभसा हंत हंत महता मुदारता. याचा अन्वय बघा. यदा चातकः पिपासया जलधरम त्रिचतुरान पयक्कणान याचते तदा सह मेघः अपि विश्वम अंभसा पूरयती हंत हंत कियती एषा महता मुदारता. याचा अर्थ बघा. यदा म्हणजे जेव्हा चातक पक्षी पिपासया म्हणजे तहानेने व्याकुळ होऊन जलधरम यह जलम धारयती सह जलधरम तर जो पाणी धारण करतो असा कोण मेघ. तर हा मेघाला तो त्रिचतुरान म्हणजे 3 किंवा 4 पयक्कणान पाण्याचे कण मागतो, तेव्हा हा जो मेघ आहे तो संपूर्ण विश्वालाच पाण्याने भरून टाकतो. तर सुभाषितकार म्हणतो हंत हंत अरे कियती एषा महता मुदारता. तर याची उदारता केवढी मोठी आहे की जिथं फक्त 3-4 पाण्याचे कण मागितले जातात तिथे मात्र हा एवढ्या मोठ्या पाण्याचा वर्षाव करतो. तर इथे मोठ्यांचा औदार्य किंवा मोठेपणा इथे दर्शवलेला आहे या दृष्टांताद्वारे सुभाषितकारानं. तर त्यानंतर पुढचं सुभाषित बघूयात. ते शतम ही वयम पंच स्वकीये विग्रहे सती परैस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचाधिकम शतम.
याचा अन्वय बघा. युधिष्ठिर वदती स्वकीये विग्रहे सती ते शतं वयं हि पंच स्मः. परैहि विग्रहे प्राप्ते तु वयं पंचाधिकं शतं स्मः. हे जे सुभाषित आहे तर ते युधिष्ठिराने म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे हे वाक्य. तर बघा, स्वकीय विग्रहे सती ते शतं वयं पंच स्मः. तर युधिष्ठिर म्हणतात की ज्या वेळेला आम्ही वेगवेगळे असतो, विग्रह झालेला असतो, तेव्हा ते 100 म्हणजे कौरव 100 आणि आम्ही 5 जण पांडव असं. परंतु परैहि विग्रहे प्राप्ते, परंतु इतरांनी ज्या वेळेला आमच्यावरती आक्रमण केलेलं असतं त्यावेळेला वयं पंचाधिकं शतं म्हणजे आम्ही सगळे एक होतो आणि आम्ही 105 होऊन जातो असं कोण म्हणतं तर धर्मराज युधिष्ठिर म्हणतात. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण बघूयात. पठक पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनो ज्ञेयो यः क्रियावांस पंडितः. याचा अन्वय बघा या सुभाषिताचा. पठकः पाठकः तथा च ये अन्ये शास्त्रवाचकाः सन्ति ते सर्वे व्यसनिनः ज्ञेयाः यतः यः क्रियावान सः एव पंडितः अस्ति. पठकः म्हणजे शिकणारा, पाठकः शिकवणारा, तथा तसेच च म्हणजे आणि, ये अन्ये शास्त्रवाचकाः अन्ये दुसरे, शास्त्रवाचकाः म्हणजे शास्त्रांचे अध्ययन करणारे, ते संती ते सगळेजण, सर्वे व्यसनीनः ज्ञेयाः ज्ञेयाः म्हणजे जाणावेत, आणि व्यसनीन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहणारे असे व्यसनी. तर जो शिकणारा आहे किंवा शिकवणारे आहेत आणि जे शास्त्रांचे अध्ययन करणारे आहेत तर ते सगळे कसे आहेत, व्यसनी, एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहणारे असे. परंतु यह क्रियावान स एव पंडितः, परंतु जो कृतीत उतरवणारा आहे, जो क्रियावान आहे तर तो कोण आहे, तोच खरा पंडित आहे असं इथे सुभाषितकार सांगतो. तर कृती जास्त महत्त्वाची अध्ययनापेक्षा, अध्यापनापेक्षा कृती जास्त महत्त्वाची हे सुभाषितकाराला या सुभाषितामधनं सांगायचं आहे. तर आपला हा जो घटक आहे येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.